पारू या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत. शेवटी आदित्यसह प्रीतम पारू घरी येतातच. ते तिघांना फार वाईट वाटत असते, पण घरातल्यांना मात्र इकडे खूप आनंद झालेला असतो. गणीही तायडीला भेटल्यामुळे फार खुश असतो. अहिल्यादेवी मुलांचे छान स्वागत करतात, त्यांचं औक्षण करतात. दिशाई, मला किती प्रीतम सरांची आठवण येत होती, मी किती खुश आहे प्रीतम सरांना पाहून, असे सगळ्यांना दाखवण्याचा प्रयत्न करत असते. ती प्रीतम सरांना जाऊन मिठी मारते. खरं तर तिला खरंच प्रीतम सर आले आहेत म्हणून खूप आनंद झालेला असतो, कारण तिचे ड्रीम पूर्ण होणार असते ना, किर्लोस्करांच्या घरची सून होण्याचं, किर्लोस्कर एम्पायरवर राज्य करण्याचं. म्हणून तर तिचा आनंद गगनात मावत नसतो. पण प्रीतमचा चेहरा मात्र फार पडलेला असतो. अहिल्या मॅडमचा एवढा जीव आहे त्यांच्या दोन्ही मुलांवर. त्यांना कळतं की आपली मुलं दुःखात आहेत की सुखात आहेत. मग यावेळी कसं काय त्यांना कळत नाही की आपला प्रीतम खुश नाहीये दिशा बरोबर. असो, पुढे जाऊन त्यांना नक्की कळेल काय बरोबर ते. आणि तेव्हा मात्र दिशाची काही खैर नाही. अहिल्या मॅडम पुढे दिशाला म्हणतात, दिशा, बघितलंस ना, मी म्हटलं होतं ना, माझी मुलं माझा शब्द कधीच खाली पडू देणार नाहीत. पुढे पारू आता बाला भेटायला जाते. दोघांनाही एकमेकांना बघून फार आनंद होतो. बा विचारतो पारूला, अगं पारू, तू कशी आहेस, किती दिवसांनी पाहतोय तुला, कधी एकदा तुला बघतो असं झालं होतं. तू घरात नव्हती तर घर अगदी खायला उठत होतं, घराला घरपणच नव्हतं. बर, मला सांग, तू ज्या कामाकरता गेली होती ती सगळी कामं झाली का? आणि तू तिथं गेल्यामुळे आदित्य बाबा आणि प्रीतम सरांना तुझी मदत झाली ना? त्यावर पारू मनातल्या मनातच म्हणते, काय सांगू बा, मला इथं कुठल्याच प्रश्नांची उत्तरं मिळना झालेत, काय बी उपयोग झाला नाही बघ. आणि ती शांतच बसते. गणी पण आता तायडीला विचारतो, तायडे, गावाकडे लई मज्जा आली असेल ना, काय काय केलं सांग की मला. मी तुझा लाडका भाऊ आहे ना, मला काय काय आणलंस गावाकडून सांग ना. परत कधी जायचंय गावाला, परत मी पण येणार, तू मला नक्की न्यायचं. त्यावर पारू म्हणते, अरे गणी, असं काय करतो, तुझी तायडी आली ना तुझ्यासाठी, मग पास की, अजून काय पाहिजे तुला. पुढे बाई गणीला समजावतो, अरे गणी, ती फिरायला गेलती का, कामासाठीच गेलती ना, मग कसं आणणार तुझ्यासाठी काहीतरी. पुढे पारूला म्हणतो, बरं तुम्ही दोघं आता आवरून घ्या, आज बंगल्यावर जायचंय आपल्याला, प्रीतम बाबा आणि दिशा मॅडमची हळद आहे, मी पुढे जातो, तुम्ही या मागून, असे म्हणून तिथून बाता निघून. इकडे मात्र प्रीतम सर त्यांच्या रूम मध्ये एकटेच बसून खूप रडत असतात. ते प्रिया आणि प्रीतम सरांच्या गोड आठवणींमध्ये रमलेले असतात. तेवढ्या तिथे आदित्य सर येतात. प्रीतम सर म्हणतात, दादा, मी खूप प्रयत्न करतोय रे, पण एक क्षण असा जात नाही की मला त्यांची आठवण येत नाही. त्यांचं बोलणं सतत कानात घुमतंय, त्यांचं हसणं, त्यांचा आवाज, त्यांचा टच फील होतोय मला असं वाटतं की ते इथेच आहेत. आता मला त्रास होतोय या सगळ्याचा. प्रीतम सरांची ही अवस्था पाहून आदित्य सर त्यांना म्हणतात, आय एम सॉरी, मला माफ कर, मी खूप प्रयत्न केला, पण तुझं आणि प्रिया मॅडमचं प्रेम मिळवून नाही देऊ शकलो. मी सगळं आईला जाऊन बोलू का एकदा, ती समजून घेईल आपल्याला, शेवटी आईच आहे ना. पण प्रीतम सर म्हणतात, आता त्याचा काय उपयोग नाही, काय होणार आहे त्यानं, आता जे काही होईल ते घरच्यांच्या डिसिजनच होईल, असं ठरवलंय मी आणि प्रिया मॅडमने, आणि ते तसंच होणार. मी आता आई ज्या मुलीशी म्हणेन त्या मुलीबरोबर लग्न करायला तयार आहे, मग दिशा का असे ना किंवा इतर कोणीही. त्यावर आदित्य सर म्हणतात, आयुष्यात पहिल्यांदाच मी तुला इतकं मनापासून प्रेम करताना बघते. तूच तिथे अहिल्या मॅडम येतात. हे दोघे आता घाबरतात. आईने सगळे बोलणे ऐकले की काय, तिला कळाले तर नसेल ना प्रिया आणि प्रीतम सरांबद्दल. पण नाही, त्यांचा गैरसमज झालेला असतो. हे सर्व ते दिशाबद्दलच बोलत आहेत असं त्यांना वाटतं. पुढे अहिल्या मॅडम म्हणतात, दिशाचं प्रेमच प्रीतमला इथपर्यंत घेऊन आलंय, इतकं प्रेम करणाऱ्या मुलीसोबत तुझं लग्न होतंय, किती नशिबवान आहेस प्रीतम, असे म्हणून हल्दीचे कपडे घालण्यासाठी देतात आणि तयार व्हायला सांगतात. पुढे अहिल्या मॅडम प्रीतम सरांना विचारतात, अरे प्रीतम, तुझ्या सरप्राईजचं काय झालं. पण आदित्य सर बरोबर प्रीतम सरांची बाजू समजावून घेतात. ते म्हणतात, आई, ते ऍक्च्युली आम्ही खूप घाईत होतो ना, त्यामुळे. पण अहिल्या मॅडम म्हणतात, हरकत नाही, लग्नानंतर बघू ते सगळं. आणि पुढे आदित्य सरांना म्हणतात, आदित्य, प्रीतमला तयार करून बाहेर घेऊन ये, हळदीची वेळ झालीये, या पटकन दोघे या, असे म्हणून ते आता तिथून निघून जातात. तोपर्यंत इकडे पारू आणि सावित्री आत्या एकमेकांना भेटतात. सावित्री आत्या पारूला विचारतात, अगो पारू, कशी आहेस तू. पारू सांगते त्यांना, मी छान आहे. सावित्री आत्या, तुम्ही कशा आहात. सावित्री आत्याही म्हणतात, मी छान आहे. आणि त्यांचे लक्ष पारूच्या गळ्याकडे जाते. ते पारूला म्हणतात, अगो, अजून घालतेस तू हे मंगळसूत्र, तिथं पण काढलं नव्हतंस, कुणाला काही समजलं तर नाही ना, कशी राहत होतीस तिथं. त्यावर पारू आता सांगू लागते,
मी तिकडं सगळ्यांसमोर गळ्यात मंगळसूत्र घालायचे, आदित्य सरांना सर्वांसमोर धनी म्हणून हाक मारायचे. बर, ते जाऊ देत, ते मी सगळं तुम्हाला नंतर सांगते. पुढे आता सावित्री आत्याही म्हणतात, अगं अहिल्या मॅडमनी तुला हळद कालवायला सांगितले पारू, तू या घरची मोठी सून आहेस ना, त्यामुळं हळद तूच कालवायचीस. पण पारूचा चेहरा मात्र पार पडलेला असतो. ते पाहून सावित्री आत्या विचारतात, पारू अगं काय झालं बाळा तुला? त्यावर पारू म्हणते, सावित्री आत्या, हे जे काय बी घडतंय ना आता, ते समजत चुकीचं घडतंय. सावित्री आत्याने काही समजत नाही. त्या मोठ्या काळजीने विचारतात, पण पारू काहीच त्यांना सांगत नाही आणि आता त्या दोघी तिथून निघून जातात. इकडे प्रिया मॅडम मात्र शेतात एकट्याच झाडाखाली बसून बोलत असतात, स्वतःशीच बोलत असतात, खूप रडत असतात. त्या म्हणतात, देवा, आजपर्यंत मला जे जे हवं होतं ते सगळं दिलंस, पण आज एका क्षणात माझं सर्वस्वच हिरावून घेतलं. हीच परीक्षा आहे ना तुझी? ठीक आहे, तुझ्या या परीक्षेला सामोरं जायला मी तयार आहे. तुझी जर हीच इच्छा असेल ना, तर ही परिस्थिती मी स्वीकारते. उद्या प्रीतम सरांचं लग्न आहे, आज त्यांना हळदी लागेल, पण देवा, तुझ्या या खेळात आमचं प्रेम मात्र भरडलं गेलंय. तुला वाटत असेल ना की तू जिंकलायस, पण मला माझ्या प्रेमावर पूर्ण विश्वास आहे. माहित नाही, पण मला अजूनही असं वाटतं की प्रीतम सर येतील आणि मला घेऊन जातील. आम्हाला जसं हवं होतं ना तसंच होईल सगळं, पण आबांना दुखावून मी काहीच करणार नाही आणि हे तुलाही माहिती आहे. या परिस्थितीसाठी मला कोणालाच दोष द्यायचा नाहीये. तोपर्यंत इकडे दिशा आता प्रीतम सरांच्या रूममध्ये येते आणि पाठीमागून जाऊन प्रीतम सरांच्या गळ्यातच पडते. प्रीतम सर आता चिडतात. ते म्हणतात, काय झालं, तू इथं का आली आहेस? मला जा इथून, मला चेंज करायचे कपडे. त्यावर दिशा म्हणते, चेंज करायचंय? माझ्या बेबीला चेंज करायचंय? मग कर ना, असे म्हणून ती बेडवर बसते आणि तिथं असलेला कुडता प्रीतम सरांच्या अंगावर टाकून देते आणि पुढे म्हणते, बेबी, आता आपलं लग्न झालं की मी सुद्धा तुझ्यासोबत याच रूममध्ये राहायला येणार आहे. मी तुझी होणारी बायको आहे, मग माझ्यासमोर चेंज करायला तुला एवढी लाज कशाला वाटायला पाहिजे? दिशाचे बोलणे ऐकून प्रीतम सर म्हणतात, तू जाग इथून, मी आता काही ऐकायच्या मनस्थितीत नाहीये, माझा आता बिलकुल मूड नाही. त्यावर पुढे दिशा म्हणते, बेबी, कधी असतो तुझा मूड? त्या प्रियाच्या घरी शेण, ती सगळी घाण साफ करताना तिथं असतो का तुझा मूड? आता हे ऐकून प्रीतम सरांना धक्काच बसतो. ते दिशा म्हणते, मला सगळं माहिती आहे, मी सगळ्यांचे प्रूफ्स ठेवलेत माझ्याजवळ. हा सगळा प्लॅन आहे त्या स्टुपिड पारूचाच असणार आहे, मला माहिती आहे. आता मी काय करणार आहे माहितीये, मी हे सगळे पुरावे सासूमामला दाखवणार आहे. ह्यात सयाजीराव आणि सासूमामची डेंजरवाली दुश्मनी आहे हे पण मला माहित आहे, आणि अशात हे सगळे प्रूफ्स मी जर सासूमामला दाखवले तर त्यांच्यातली दुश्मनी अजून वाढेल. असे म्हणून दिशा जायला निघते, पण तोच प्रीतम तिला अडवतात आणि म्हणतात, दिशा, चुकून झालं माझं, प्लीज तुम्हाला माफ कर ना, प्लीज आईला यातलं काही सांगू नको. त्यावर दिशा म्हणते, हा, फक्त आणि फक्त तुझ्यासाठी मी नाही सांगणार सासूमामला, काहीच नाही सांगणार, पण इथून पुढं तू आयुष्यभर माझं सगळं ऐकायचं. प्रीतम सरी म्हणतात, हो ग, तू सांगितलेलं मी सगळं ऐकेन, तू जसं सांगशील तसंच मी करेन, तसेच मी वागेन. पुढे दिशा तिच्या अटी सांगू लागते. ती म्हणते, मग आता पहिली अट, लग्न झाल्यानंतर मी जे सांगेन ते सगळं चुपचाप ऐकायचं. प्रियाच्या घरात जसा सर्वंट बनून राहत होतास ना, तसं लग्नानंतर इथे माझा पर्सनल बॉय म्हणून मी सांगितलेली सगळी कामं ऐकायचे. मी जर सांगितलं माझ्या हिल्स आणून दे, की चुपचाप जायचं चप्पल स्टँड मधून माझे हिल्स आणायचे. मी जर सांगितलं बॅग होल्ड कर, तर व्यवस्थित माझी पर्स होल्ड करायचे, आणि जर मला गरज पडली तर ती आणूनही द्यायची. ऐकशील ना बेबी? असे म्हणून ती तिथून निघून जाते. प्रीतम सर मात्र आता खूप टेन्शन मध्ये आलेले असतात, त्यांना काहीच सुचत नसतं. इकडे प्रिया एकटीच गच्चीवर उभा असते. ती प्रीतम सर आणि त्यांच्या गोड आठवणींमध्ये रमलेली असते. तोच पाठीमागून आबा येतात. आबा म्हणतात, प्रिया, हे दूध पिऊन घे बरं. पण प्रिया नको म्हणते. पण आबा परत तिला काळजीनं म्हणतात, अगं तू जेवली सुद्धा नाहीयेस, एवढं दूध तरी पिऊन घे. पण प्रियाही पुढे आबांना विचारते, आबा तुम्ही तर कुठं जेवला आहात? त्यावर आबा प्रियाला समजावून सांगतात, प्रिया, आता या क्षणाला तुला तुझ्या आयुष्यातला सगळ्यात वाईट माणूस मीच वाटत असेल. माझ्यामुळे तुला खूप त्रास झाला, पण आता ही तुझी अवस्था बघून मला खूप जास्त त्रास होतोय. आज मी जे काही वागलं ते चुकीचं वागलंय असं तुला वाटत असेल, पण माझ्यासोबत 20 वर्षांपूर्वी जे घडलंय ते तुझ्या बाबतीत होऊ नये असंच मला खरंच मनापासून वाटतं. मी त्या बाईला ओळखतो, अगदीच चांगला ओळखतो. स्वतःच्या भावाला सोडून गेली ती, कधीही कुणाची पर्वा केली नाही. तिच्या मागं तिच्या भावाचं काय झालंय याचा सुद्धा तिनं विचार केला नाही, आणि तिची मुलं सुद्धा अगदी तिच्यासारखीच आहेत. म्हणूनच मला असं वाटतंय की तू त्या घरात परत जाऊ नये.
प्रिया अगदी अगदी अशीच होती अहिल्या. अगदी हट्टी, रुसून बसायची, जेवायची नाही. सगळं तिला तिच्या मनासारखं व्हायला हवं असायचं. अगं तुझा जन्म झाला ना तेव्हा मला खरंच असं वाटलं होतं की तू तिच्यासारखं व्हावं, कणखर, स्वाभिमानी, हुशार. पण जेव्हा ती मला सोडून गेली ना तेव्हा माझे डोळे उघडले. प्रिया, मला तुला गमवायचं नाहीये ग. माझ्या जगण्याचं एकमेव कारण तू आहेस. आणि तू पण गेलीस तर. पण पुरे प्रिया म्हणते, आबा मी आयुष्यात पहिल्यांदा कोणावर तरी प्रेम केलं, खरं प्रेम केलं अगदी. तुमच्यानंतर जर कोणी कोणावर विश्वास ठेवत असेल तर ते फक्त प्रीतम सर आहेत. आणि आबा मी सुद्धा तुमचीच मुलगी आहे. एकदा जर एकावर जीव लावला ना तर मरेपर्यंत विसरणार नाही. त्यावर आबा म्हणतात, अगं माझी मुलगी आहेस म्हणून तर मला जास्त काळजी वाटते. मी माणसं ओळखण्यात चूक केली आणि ती चूक तुझ्या हातून होऊ नये असं मला खरंच मनापासून वाटतं. कारण आपल्या माणसाने केलेल्या विश्वासघातापेक्षा वेदना देणारं दुसरं असं काहीच नसतं. त्यावर प्रिया म्हणते, आबा मी माणसं ओळखण्यात कधीच चूक करणार नाही. पण तुम्ही पुन्हा एकदा माणसं ओळखण्यात गल्लत करताय. आणि ज्या दिवशी तुम्हाला हे कळेल ना त्या दिवशी तुम्ही स्वतः मला त्यांच्या दारात घेऊन जाल. आणि इथेच आजचा एपिसोड संपतो. काय होईल पुढे कळेल का आबासाहेबांना त्यांची चूक? ते पाठवतील का प्रियाला किर्लोस्करांच्या घरी? पण तेव्हा वेळ मात्र निघून गेलेली असू नये इतकेच. तर चला, असेच अपडेट पाहण्यासाठी चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.